नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या योजनेची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती योजना सुरू झालेली आहे आणि त्या योजनेचे अर्जही भरायला सुरुवात झालेली आहे. तर अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे आणि तो अर्ज तुम्ही स्वतःही करू शकता. चला तर मग पाहूया स्टेप बाय स्टेप की अर्ज कसा करायचा आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत. हे तुम्हाला इंग्लिशमध्ये सर्च करायचं आहे NARISHAKTIDOOT आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. याच्या मोबाईल नंबर टाकायचा आहे, टर्म्स अँड कंडिशनला टिक मार्क करायचं आहे आणि तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. OTP टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि तुमची प्रोफाईल भरून घ्यायची आहे. इथं प्रोफाईलमध्ये येऊन तुम्हाला तुमचं महिलेचं पूर्ण नाव लिहायचं आहे, ईमेल ID टाकायचा आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचा तालुका निवडायचा आहे, नारी शक्ती प्रकार काय आहे इथून तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही इथून प्रोफाईल ही अपडेट करू शकता. तुम्ही इथं तुमचं पूर्ण नाव, तुमचा ईमेल ID, तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार इथून तुम्हाला निवडायचा आहे. सामान्य महिला आहे, CRP आहे, बचत गट अध्यक्ष आहे, बचत गट सचिव आहे, गृहिणी आहे, अंगणवाडी सेविका आहे, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू यापैकी तुम्हाला तुमचं प्रोफाईल निवडायचं आहे. मी इथं सामान्य महिला निवडत आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, ईमेल ID, जिल्हा, तालुका, नारी शक्ती प्रकार निवडून इथं अपडेट करावर क्लिक करा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला होम पेजवर इथं नारी शक्ती दूत या ॲपच्या होम पेजवर क्लिक करायचं आहे. होम पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं योजना दिसतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यानंतर महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज. यामधील तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यानंतर तुमच्यासमोर हा अर्ज ओपन होईल. त्यामध्ये महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पती किंवा वडिलाचं नाव इथं सिलेक्ट करून इथं पतीचं नाव लिहायचं आहे, जन्मतारीख टाकायची आहे, अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती, जन्माचं ठिकाण तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे, ग्रामपंचायत निवडायची, पिनकोड निवडायचा आहे. त्यानंतर तुमचा पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे. इथं तुम्हाला अर्जदाराच्या पत्ता आणि इतर माहितीमध्ये इथं जन्माचं ठिकाण निवडायचं आहे. तुमचा जन्माचा जिल्हा कुठला आहे, गाव कुठला आहे, ग्रामपंचायत आणि पिनकोड इथं जन्माची माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही राहत असलेला पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे. पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक टाका. त्यानंतर शासनाच्या इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत आहात का, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, इथं नाही करा. त्यानंतर तुम्हाला इथं महिला व बालविकास मंत्रालय हे दाखवणार नाही, कारण आपण कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत. इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येणार आहे. वैवाहिक स्थिती तुमची निवडा, अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित. तुम्हाला जे लागू होतं ते तुम्ही निवडा. त्याच्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील. इथं तुम्हाला बँकेचं पूर्ण नाव टाईप करून घ्यायचं आहे. तुमची जी कुठली बँक आहे ती तुम्हाला इथं निवडून, म्हणजे इथं त्या बँकेचं नाव टाकायचं आहे तुम्हाला. बँकेचं नाव टाकल्यानंतर बँक खातेधारकाचं पूर्ण नाव लिहायचं आहे. इथं तुम्हाला बँक खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, तुम्हाला तुमचं जे बँक खातं आहे ते आधारशी संलग्न आहे का, इथं होय करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या महिलाचं पूर्ण आधार कार्ड इथून तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. इथं आधार कार्डला क्लिक करून तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र, याच्यामध्ये तुम्ही आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र, याच्यामध्ये तुम्ही मतदान कार्ड, TC किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र अपलोड करू शकता किंवा रेशन कार्ड. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. अर्जाचं हमीपत्र अर्जदाराचं हमीपत्र आहे, याच्यामध्ये तुम्ही सगळं वाचून घ्या आणि त्यानंतर अर्जदाराची इथं सही घ्या. अर्जदार निरक्षर असल्यास अंगठा घ्या. ही पूर्ण वाचून घेऊन हा अर्ज तुम्हाला, म्हणजे हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. यामध्ये पूर्ण अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्ही वाचून घ्या. या हमीपत्राची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, तिथून तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करू शकता. हे अशा प्रकारचं हमीपत्र तुम्हाला महिलांकडून भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये महिलांचं खाली तुम्हाला सही घ्यायची आहे किंवा अंगठा घ्यायचा आहे. त्यानंतर ही पूर्ण माहिती वाचून घ्या आणि माहिती वाचून घेतल्यानंतर हे हमीपत्र स्कॅन करा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये याचा फोटो काढून घ्या. हमीपत्राचा फोटो काढून घेतल्यानंतर तुम्हाला इथं अर्जदाराचं हमीपत्र अपलोड करायचं आहे, बँक पासबुक अपलोड करायचं आहे, अर्जदाराचा फोटो इथून घ्यायचा आहे आणि या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे. या सर्व अर्जदाराचे हमीपत्र तुम्ही वाचून घ्या. स्वीकाराला टिक मार्क करून माहिती जतन करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा हा अर्ज सबमिट होणार आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर यापुढची प्रोसिजर काय असणार आहे ही आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हा तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला महिलेचं बँक पासबुक, आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड आणि तुम्हाला हमीपत्र
यामध्ये अपलोड करावे लागेल. त्यानंतर अर्जदाराचा फोटो घ्यावा लागेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलहून सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरत असताना काही अडचण येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.